प्रकाशा येथील अंगणवाडी पोषण आहारात आढळली मेलेली माशी। शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील अंगणवाडी क्रमांक 5 मध्ये बालकांना देण्यात आलेल्या पोषण आहारात मेलेल्या माशा आढळल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे। या गंभीर निष्काळजीपणाबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून दोषी अंगणवाडी सेविकेवर कारवाई करण्यासाठी सरपंच राजनंदिनी भिल व ग्रामविकास अधिकारी बी पाटील यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार अंगणवाडी क्रमांक 5 मध्ये गुरुवारी आदिवासी बालकांना पोषण आहार म्हणून खिचडीचे वाटप करण्यात आले। मात्र या अन्नात मेलेल्या माशा आढळल्याने मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला। हा प्रकार लक्षात येताच पालकांनी अन्नाचे नमुने पाहत संताप व्यक्त केला। कुपोषण मुक्तीचा दावा करणाऱ्या प्रशासनाच्या नाकाखाली चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे या निंदनीय प्रकारामुळे स्पष्ट झाले आहे। ग्रामस्थांचे निवेदन आणि मागणी। या घटनेचे गांभीर्य ओळखून गावातील जागरूक नागरिकांनी एकत्र येत सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली। संबंधित अंगणवाडी सेविकेच्या हलगर्जीपणामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांच्यावर तत्काळ कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी अंबालाल भिल, पिंटू भिल, मनोज भिल, कैलास माळीच, शंकर भिल यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाची भूमिका। सरपंच राजनंदिनी भिल यांनी या प्रकाराची दखल घेत निकृष्ट दर्जाचा आहार आणि स्वच्छतेचा अभाव खपवून घेतला जाणार नाही असे आश्वासन दिले आहे। तसेच ग्रामविकास अधिकारी बी पाटील यांनी या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर करून योग्य ती कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत। आता या प्रकरणावर बालविकास प्रकल्प अधिकारी काय कारवाई करतात याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे। बेधडक मी मराठी न्यूज, सुमित गिरासे, शहादा। आज रोजी 24/1/2025 रोजी ग्रामपंचायत प्रकाशा येथे आम्ही एक निवेदन देण्यात आलेले आहे। भवानी आटी प्रकाशा अंगणवाडी क्रमांक नंबर 5 या अंगणवाडीमध्ये आहार आणि पोषण खूपच खराब देण्यात लहान बाळांना येत आहे। त्याचप्रमाणे आम्ही तक्रार देण्यात आलेले ग्रामपंचायताला की लहान बाळाचे आणि आदिवासी समाजाची फसवणूक करतात। त्यानंतर 22/1/2026 रोजी 12:30 वाजता वार शुक्रवार त्या रोजी शंकर शांतीलाल भिल यांची मुलगी विष्णवी शंकर भिल हे त्या रोजी अंगणवाडीत आहार घेण्यासाठी अंगणवाडीत गेले। त्याचप्रमाणे आहार देण्यात आलेल्या पोषण मध्ये डाळ भात मध्ये माशा आढळली। माशा आढळल्यानंतर मुलीची आई ते प्रमाणे अंगणवाडी सेविका आणि मॅडमाला बोलले, संगीता मॅडमाला की असं माशा देऊन तुम्ही जेवण घालतायत लहान मुलांना, काल उठून काय घटना झाली तर याची जबाबदारी कोण घेणार? काल उठून कधी लहान बाळाला कधी हे एकदम खूपच खराब परिस्थिती गंभीर बिमार झाले, त्यानंतर प्रशासन जबाबदार राहणार या सरकार जबाबदार राहणार, ते याचे कोण जबाबदार राहणार? ते प्रमाणे आम्ही ग्रामपंचायतीला तक्रार दिली। त्याचप्रमाणे आम्ही जो अंगणवाडी मॅडमाला बोलले की तुम्ही असं तक्रार कम से कम 10-15 वेळा आम्ही ही तक्रार तुमची सहन केलेली। आता तुम्ही समक्ष माशा जेवणामध्ये दिसतायत, तुम्हाला समक्ष दाखवते तर पण तुम्ही सांगतायत तर तुम्हाला काय हॉटेल मधून चांगलं जेवण आणून देऊ? तुम्हाला काही असं जेवण खायचं असेल तर खा, नाही तर मग तुम्ही फेकून द्या असं आम्हाला ओढाओढीचे विषय बोलतात आणि धमक्या देण्यात येतात। त्याचप्रमाणे आम्ही आदिवासी समाजाचे जो कार्यकर्ता आहेत, जे आदिवासी भवानी आटी टीम, त्याचप्रमाणे आमचे ही तक्रार ग्रामपंचायतीला देण्यात आलेला आहे की आदिवासीचे चिडवाड करतायत अंगणवाडी क्रमांक 5। ते नंतर गुजरात आणि सौराष्ट्र मध्ये आमच्या समाज कामाला जातात। त्याचप्रमाणे जो मॅडम आहे तिथे संगीता मॅडम, ते अंडे वगैरे जो आमचे हक्काचे शासन आम्हाला निधी इतकं कोटीगंती दिलेला आहे, आमचे हक्क आहे, आमच्या शासनाने जो दिलेला हक्क आम्हाला मिळत नाही बरोबर, आणि ते जे गापागोपी चालतात अंगणवाडीमध्ये, त्याचप्रमाणे आम्हाला ही तक्रार आहे की मॅडमवर कारवाई होण्यात यावी, जी आम्हाला ग्रामपंचायत आणि शासनाला मागणी आहे। धन्यवाद।